शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ प्रभू अण्णा यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित ड्रायव्हिंग स्कूल आणि वाहन प्रतिनिधी यांनी एकत्र येत एकोप्यानं कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून MH46 आम्ही एकत्र या संघटनेची नुकतीच स्थापना केली आहे। माजी आमदार यांच्या शुभहस्ते संघटनेच्या नामफलकाचं अनावरण नुकतंच झालंय। संघटनेच्या नामफलक अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं कळंबोली RTO कार्यालय येथे श्री सत्यनारायण महापूजेचं आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। ड्रायव्हिंग स्कूलचे चालक आणि संबंधित कर्मचारी तसेच तमाम वाहन प्रतिनिधी, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी आदींनी श्री सत्यनारायण पूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। MH46 आम्ही एकत्र ही संघटना प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून या संघटनेचे समन्वयक म्हणून विवेक खा आणि सुजित भगत काम पाहणार आहेत। मान्यवरांच्या स्वागत समारंभाच्या सोहळ्यामध्ये विवेक खाडे यांनी प्रास्ताविक सादर केलं। यावेळी त्यांनी एकत्र येण्यामागची भूमिका विशद केली। तसेच प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली। सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश थोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना 2010 सालापासून आपण इथे कार्यरत आहोत। कार्यालयाची जागा मिळण्यासाठी आपण खूप संघर्ष केलाय। यापूर्वी देखील आपण एकोप्यानं काम केलं आहे। असंच एकोप्यानं काम यापुढे करत राहू। माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांचं नेहमीच सहकार्य आपल्याला लाभत असतं असं देखील निलेश थोटे यांनी मत व्यक्त केलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। आपल्या माध्यमातून ऑलरेडी चालू आहेच। आपले अधिकारी असतील, तुम्ही सारी मंडळी असेल, प्रभू असेल, विवेक असेल, ही सारी मंडळी एक चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन सुरुवातीपासून करतायच। पण नवीन सूत्र घेऊन बाबा एकमेकाशी कुठेतरी स्पर्धा करा, कुठेतरी वादविवाद करा किंवा एकमेकाला अनवॉन्टेड गोष्टीमध्ये गुंतवण्यापेक्षा आपण सारे एकत्र होऊन एका दिशेनं, चांगल्या दिशेनं मार्गक्रमण करूया हा कन्सेप्ट ठेवून आपण आजचा कार्यक्रम ठेवला। मनापासून सुरुवातीला तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो की चांगलं एक सूत्र घेऊन आपण कामाला लागलेला आहात, ज्याची तुम्ही आता अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। प्रभुदास भोईर यांच्या आयुष्याचं सूत्र सुजित भगत, प्रभुदासच्या जीवनाचं सूत्र आपण बघितलं तर कुठेतरी वेगळ्या वाटेला किंवा विस्कळीत असं त्याचं आयुष्य होतं। पण एकदा मनाचा निर्धार केल्यानंतर तो ज्या पद्धतीनं आज काम करतो ते निश्चितपणानं आपल्या साऱ्यांना अशा वाटलेलं आहे। सुजित भगत जोडीला नव्यानं कार्यरत झालेला आहे। विवेकचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर सातत्यानं अधिकारी वर्गाचं सहकार्य आपल्या मंडळींना पहिल्यापासून मिळत आलेलं आहे। जी पनवेल RTOची स्थापना झाली ती आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, मागणीखातर झाली। आपण फील्डला जात होतो, दिवसेंदिवस आपला मोडत होता। या ठिकाणी आल्यानंतर वेळेची बचत होते, पैशाची बचत होते, कामं फटाफट होत आहेत। अतिशय वेगानं हे पनवेल RTO ऑफिस वाढत गेलं आणि राज्यामधलं एक अग्रगण्य कार्यालय म्हणून आज या RTO ऑफिसची नोंद आहे। मी मगाशी आल्यानंतर गोटे साहेबांना आणि प्रभुदासला विचारावं ही जागा कशाला वापरली जाते, तर म्हणते जनरल कामासाठी वापरली जाते। मी गमतीनं त्यांना बोललो की आपल्या ऑफिसपेक्षा ही जागा अधिक चांगली आहे। ही परिस्थिती आहे। निश्चितपणानं येत्या 2-4 वर्षामध्ये ही परिस्थिती गोटे साहेब आपण बदलवू आणि राज्यातले अद्ययावत असं RTO कार्यालय या ठिकाणी कसं होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया। परवाच अजितदादांच्या SD स्टँडचं उद्घाटन आपण बघितलं। ज्या भावना त्या ठिकाणी अजितदादांनी व्यक्त केल्या, आपण त्यांना विनंती करू की बाबा असंच काहीतरी आमच्या इकडे पण घडू द्या। शेवटी आम्ही शासनाला मजबूत उत्पन्न या कार्यालयाच्या माध्यमातून देतोय। मला वाटतं हेवी व्हेकलची जी संख्या आहे देशामध्ये सगळ्यात जास्त मशिनरी आणि हेवी व्हेकल JNPTच्या अनुषंगानं आपल्या या परिसरामध्ये आहे। तर हे सगळं होत असताना शासनाच्या तिजोरीत आपण भरीव अशी भर घालत असताना आपल्याला बसायलाही चांगलं ऑफिस पाहिजे, या दिशेनं आपण प्रयत्न करूया। मला वाटतं आज त्या दृष्टीनं एक त्या विषयाला गती मिळाली असं म्हटलं तरी हरकत नाही। भविष्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं पनवेल जसं मेट्रो सिटीचं रूप धारण करतंय त्याच पद्धतीनं या कार्यालयासाठी आपण प्रयत्न करू।
आपण सारे जण एकत्र आलेला आहात. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हा साऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बारापडी साहेब, कायम आपलं सहकार्य करणारे प्रबोधकांना, माझे सहकारी विराज साहेब, माझे परमित्र आनंदभाई आणि सर्व मित्र, आपले मित्रपरिवार, आपल्या सगळ्यांचा आज तुम्ही ऑर्गनाईज केलेला, आपण ऑर्गनाईज केलेला, आम्ही एकत्र एकामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि सगळ्यात पहिले सांगतो की हे ऑफिस सुरू करण्यामध्ये तुम्हा सर्वांचा, इव्हन माननीय बारापाटी साहेबांचा पण सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या छत्रछायाखाली, इतर लोकांच्या छत्रछायाखाली आपण निर्धास्तपणे काम करतो. कुठल्याही आपल्याला कधी अडचण आलेली नाही. मला विश्वास आहे की कायम तुम्ही हा केला, नेहमी धावून आलाय. आम्ही पण कमी आलो असेल पण धावून नक्की येतोय. त्यामुळे विवेकने असेल किंवा कोणी, आम्ही एकत्र ही संकल्पना राबवली, त्याला माझ्या शुभेच्छा आहे. आतापर्यंत आपण एकत्र काम केलं, कुठलीही अडचण या काढण्यामध्ये ऑक्टोबर 2010 पासून आलेली नाही. या सगळ्या एकजुटीचा आपला तो विजय आहे. आपल्याला राजकीय पाठबळ पण मिळालं. प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्याला मदत लागली, सर्वांनी मदत केली. बारापाटी साहेब तर आपल्याला काय मिळाले बरे, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवून तर साहेबांना गेली नाही म्हणते. साहेबांचा अनुभव आहे आणि वैयक्तिक पण साहेबांचं वसणे आहे. त्याबद्दल मी त्यांचे कायम आभारी राहील, ऑफिस आभार राहील. आणि आता आम्ही एकत्र आलो तर आता भविष्यात आपलं सुसज्ज असं कार्यालय, माननीय साहेब जसे बोलले, ते कधी लवकरात लवकर होईल. प्रयत्न चालू आहे. मी एकदम छोटासा अधिकारी आहे, त्याच्यामध्ये माझे प्रयत्न तोडके पडेल. पण जेव्हा जेव्हा शक्य आपण साहेबांची मदत घेऊ, अजून मदत घेऊ सहकार्याची. आणि लवकरात लवकर सुसज्ज इमारतीमध्ये जाऊन तिथे तशी एक विधिवत पूजा टाकून तिथे आपण लवकर मार्गदर्शन असा इच्छा प्रदर्शित करतो. व कायम तुमचं सहकार्य मिळत राहील. आम्ही पण सहकार्य करू. त्याबद्दल तुम्ही निश्चित राहावा. आणि असंच आपण हातात धरून पुढे जाऊया. आणि या तुमच्या नवीन संघटनेला चालक प्रतिनिधी असतील किंवा ड्रायव्हिंग स्कूलचे माझे पदाधिकारी असतील, माझ्या कार्यालयातर्फे आणि व्यक्तीच्या माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.